नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये प्राचीन मध्ययुगीन जो भारत आहे आणि आधुनिक भारत यावर अनेक प्रश्न विचारले जातात। त्यामुळं मध्ययुगीन भारतावर कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत यांच्यावरचा जो काही संदर्भ ग्रंथ किंवा सोर्सेस आहेत ते खूप कमी प्रमाणात आपल्याला मराठीमधून अवेलेबल भेटत असतात। त्यामुळे त्यांचा अभ्यास करताना किंवा काही गोष्टी हे करत असताना त्यामुळे ते आपल्याला समजलं पाहिजे की याचा नेमका अभ्यास कसा करायचा। कारण अनेक प्रश्न असे येतात की ते नंतर आल्यानंतर आपल्याला समजतं की हा प्रश्न नेमका कुठून फ्रेम झाला होता। मग याचा अभ्यास करताना आपण जे स्टेट बोर्ड आहे, आता त्या स्टेट बोर्डमधल्या अतिशय महत्त्वाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्समधून आपण किंवा त्या स्टेट बोर्डमधल्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी हायलाईट करून आपण त्यावर चर्चा करणार आहोत। याचं कारण असं, कारण यावर प्रश्न विचारण्याची सर्वाधिक जास्त शक्यता आहे। कारण बरेच प्रश्न आता मागच्या पेपरमध्ये वगैरे की ते शालेय स्तरापासून असो किंवा स्पर्धा परीक्षेत MPSC पर्यंत असो त्या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न स्टेट बोर्डमध्ये आहे तसे उचलून ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला अगोदर स्टेट बोर्ड खूप छान करणं गरजेचं आहे। ओके, त्यामुळे आपण आता हे महाराष्ट्र राज्याचे जे स्टेट बोर्ड आहे त्या स्टेट बोर्डमधला दुसरा जो चॅप्टर आहे वर्ग 7वीच्या विषयात इयत्तेतला, तो 7वी इयत्तेतला जो चॅप्टर आहे ना त्यावर आपण चर्चा करणार आहोत की यावर कोणते कोणते प्रश्न विचारले जातात, याबद्दलची काही संदर्भासहित कोणती माहिती आहे का आपल्याकडे, त्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणून अतिशय महत्त्वाचा हा चॅप्टर आणि यावर लेक्चर आहे। त्यामुळे आपण सर्वांनी काळजीपूर्वक सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण हा येणाऱ्या परीक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे, कोणत्या कोणत्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा इतिहास किंवा पूर्वीचा काळ हा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोण राज्य करत होतं, ओके, कोणकोणत्या राज्यामध्ये असताना कोणते राज्य त्या ठिकाणी आपले प्रस्थ उभा करत होते, अशा अनेक विषयाची आपण हे चर्चा करणार आहोत। किंवा एखादं राज्य असेल त्या राज्यामध्ये एखादा परदेशी प्रवासी म्हणजे इतिहासकार तत्कालीन ते भारतात कोण आले होते, की जसं मागून अनेक वेळ प्रश्न पडलेले की कृष्णदेवराय असतील वगैरे, कृष्णदेवराय 1, 2 यांच्या काळामध्ये खालीलपैकी कोण भारतात येऊन गेलं होतं। ओके, जसं चिनी प्रवासी असतात, ओके, ते फायन असतील, वांचुंग असेल, असे अनेक जण भारतामध्ये येऊन गेले। कारण भारत हा पूर्वी सांस्कृतिक आणि त्याचबरोबर भारत हा ऐतिहासिक दृष्टीनं खूप प्रगत असा राष्ट्र आपल्या त्या काळात तत्कालीन याच्यापासून, जसं की नालंदा युनिव्हर्सिटी असेल विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ असेल, अशा अनेक विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशातील म्हणजे तत्कालीन परदेशातील अनेक लोक भारतामध्ये शिक्षणासाठी येत होते। मग याचबरोबर भारताचं आर्थिक, सामाजिक आणि त्याचबरोबर एकंदरीत सांस्कृतिक याच्यामध्ये भारताचं नाव तत्कालीन खूप मोठं होतं जागतिक लेवलवर। म्हणून त्या काळामध्ये भारतासोबत व्यापार करण्यासाठीची कोणती पद्धत होती का, ओके, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी सिल्क रूटचा वापर करण्यात आला होता। ओके, जसं आपल्याला रेशीम मार्ग म्हणतो की जो चायनाच्या तत्कालीन 2ऱ्या शतकापासून हा सुरू झालेला हा रेशीम मार्ग आहे, तो भारतामध्ये नुसता हा जमिनीवरचा रेशीम मार्ग नव्हता तर हा समुद्रावरून सुद्धा रेशीम मार्ग होता। तर हा रेशीम मार्ग चायना, मध्य युरोप, भारत, दक्षिण मध्य आशिया असा हा प्रवास करत करत इटलीपर्यंत हा सिल्क रूटचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाचा व्यापार होत होता। मग व्यापार करताना कोणत्या पद्धतीचा व्यापार होत होता, ओके, यावर अशा अनेक गोष्टीवर आपण या चर्चा हे मध्ययुगीन भारत आणि मध्ययुगीन जग असं एकंदरीत रिलेट करून आपण हे करणार आहोत। कारण काय होतं, बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये 5 ते 6 प्रश्न असतात, ते 5 प्रश्न किंवा 6 प्रश्न तुमचे जर बरोबर आले तर तुम्हाला येणारी जी पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये पास होण्याची संधी मात्र खूप मोठी असणार आहे। कारण काय होतं की प्राचीन मध्ययुगीन भारतावर अभ्यास करण्याची आणि हे करण्याची सोर्सेबल आपण त्याला निग्लेक्ट करतो, 4 ते 5 क्वेश्चन येतात वगैरे म्हणून, पण जर ते 5चे 5 क्वेश्चन आपले चुकले तर आपला रिझल्ट एखाद्या वेळेस जाऊ शकतो। कारण आपण ते रिस्क नाही घेतलं पाहिजे। म्हणून आपल्याला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर आपण आता एक एक गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती पाहू। ह्या 7व्या वर्गातील दुसरा चॅप्टर आहे इयत्तेतला, ओके, हिस्ट्रीतला, ओके, त्यामुळे आपण हे लक्षपूर्वक पाहू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा इतिहास म्हणजे कसा होता ते पाहू बा। आता प्रादेशिक सत्ता केंद्र होते म्हणजे भारतामध्ये बंगाल असेल, उत्तर भारत असेल, ओके, दक्षिण भारत असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे काही प्रांत होते ना, तिथे प्रांताचे सत्ता केंद्र होते, तिथे वेगवेगळे राज्य करत होते। तर आता आपण एक एक गोष्टी पाहू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी अनेक सत्ता केंद्र या भारतामध्ये काय झाले माहिती आहे का, उदयाला आलेले म्हणजे अनेक सत्ता केंद्र। आता तुम्हाला भारताचा नकाशा दिसत असेल, हा भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसत असेल हे नॉर्थ ईस्टचा भाग जो आहे त्या साईडचा, त्यामध्ये अनेक सत्ता केंद्र यामध्ये उदयाला होते। पहा आता बंगाल आहे, आता बंगालमध्ये इसवी सन 8व्या शतकामध्ये पाल हा प्रसिद्ध राजवंश बंगालमध्ये राज्य करत होता। कोणता राज्य करत होता? पाल,
ओके, आता प्रश्न येईल तुम्हाला की जोड्या लावाला की बंगालमध्ये कोण राज्य करत होता. ओके, लक्षात ठेवा. मग आता आपल्याला माहिती असली पाहिजे की पाल हा बंगालमध्ये होता. समजा त्यांनी असं जोड्या लावायला जर विचारलं तर आपल्याला माहिती असले पाहिजे की पाल हा बंगालमध्ये होते. ओके, राज्य तर ना गोपाल हा पाल वंशाचा संस्थापक. आता अनेक प्रश्न पत्रिकेमध्ये राज्यसेवा असेल, ओके, आणि शालेय स्तरावर असेल, अनेक वेळेस जोड्या लावायला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे काही राज्याची नावं दिलेली आहेत आणि त्याचा संस्थापकीय म्हणजे राजघराणं दिलं आणि त्याच्यासमोर त्याचा संस्थापकीय कोण आहे, म्हणजे संस्था म्हणजे स्थापन कोणी केलं ते राज्य असं विचारल्यात. आता पहा इथं 2 प्रश्न तयार झाले. पाल हा बंगालमध्ये, तर यांचं संस्थापक कोण आहेत. आता बघ संस्थापक म्हणजे पाल घराणा. आता समजा संस्थापक, आता पाल घराणा आहे. ओके, पाल घराणे. आता यांचे संस्थापक म्हणजे कोण राज्य घराणं स्थापन केले तर त्यांचं नाव दिलेलं आहे इथं. कोण पाहिजे गोपाल. हे गोपाल हे संस्थापक आहेत. म्हणजे जसं की राष्ट्रकूट राजा आहे तर राष्ट्रकूटाचं जे घराणं आहे तर राष्ट्रकूटाचं घराणं कोणी हे केलं, संस्थापक कोण होते तर त्याचे दंतीदुर्ग होते. तसं ही जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता पुढे पाहू. फक्त ही जी चर्चा आपण करतो किंवा डिस्कशन करतो हे स्टेट बोर्ड पुरतं करतो. बाकीच्या डिटेल जे आहेत ना ते आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, त्यामुळं ह्या स्टेट बोर्डला रिलेटेड असलेल्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो. म्हणजे स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायची गरज राहणार नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते कव्हर होऊन जातील. ओके, पुढे आता मध्य भारतामध्ये कोण होतं हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता पहा मध्य भारतामध्ये राजपूत राजा तिथं घराणं होतं, म्हणजे राजपूत घराणं मध्य भारतामध्ये होतं. ओके, गुर्जर आणि परतियार ओके हे तिथं राज्य करत होते. कुठं मध्य भारतामध्ये. त्यांची सत्ता ही आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरातपर्यंत पसरली होती. एवढा मोठा प्रदेश आहे बघा. आता गुजरात परियर जे आहे ना हे बघा त्यांचं हे दिसतं, जेवढा हे पट्टा दिसतो ओके मध्य भारतातला ह्या एवढ्यापर्यंत त्यांची काय होतं हे स्वतःचं राज्य प्रस्थापित केलेले होते. इथे दिलेले आहे हे विदर्भापर्यंत सुद्धा होते. हे लक्षात ठेवा. भारतातला हा विदर्भाचा जो पट्टा आहे आपला भारताच्या इथला तिथंपर्यंत त्यांचा हा भाग पूर्णपणे व्यापलेला होता. हे लक्षात ठेवा. हे असे प्रश्न एखाद्या वेळेस खूप रेअर विचारले जातात पण ते लक्षात ठेवायचं. पुढे आता उत्तर भारत लक्षात ठेवा. आता उत्तर भारतामध्ये राजपूत ओके गढवाल आणि परमार हे महत्त्वाचे राजवंश होते. हे विचारू शकते की राजपूत राजे दिली जातात राजघराणे. त्यांच्यापुढे तुम्हाला विचारलं जाईल की गढवाल कोण, गढवाल आणि दुसरं कोण परमार. ओके, हे जे आहेत ना हे कोण होते, हे राजपूत राजे होते. ओके, राजपूत घराण्याचे हे होते, लक्षात ठेवा. पुढे पृथ्वीराज चव्हाण हा चव्हाण वंशातील पराक्रमी राजा होते. हे लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. पृथ्वीराज चव्हाण हे कोण होते तर हे चव्हाण वंशातील पराक्रमी राजा होते. कोण, पृथ्वीराज. ओके, पृथ्वीराज चव्हाण हे इतिहासामधले खूप मोठं नाव आहे. ते हे चव्हाण घराण्यातील हे पराक्रमी असे राजे होते. त्यांनी पहिले आता लक्षात ठेवा हे प्रश्न विचारून गेलेले आहे की तराईचे 2 युद्ध झालेले आहेत. ओके, कुठले तराईचे 2 युद्ध, तराई युद्ध एक. आता तराईचं पहिलं युद्ध जर विचारलं तुम्हाला हे कोणाकोणामध्ये झालं तर मोहम्मद घुरी आणि यांच्यामध्ये झालं. लक्षात ठेवा की मोहम्मद घुरी जेव्हा भारतात आला ओके मोहम्मद घुरी किंवा घुरी हे लक्षात ठेवा हा भारतात आला. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि यांच्यामध्ये युद्ध झालं, तराईचं पहिलं युद्ध. ओके, तर तराईच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणनी हे मोहम्मद घुरीला हरवलं होतं. ओके, मोहम्मद घुरी. आता मोहम्मद घुरीचा इतिहास वेगळा आहे. हा खैबर खिंडीतून भारतात आला होता. त्यांनी भारतात येऊन भारतात त्याला माहीत होतं की भारतामध्ये तत्कालीन हिंदुस्थानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इथला सदन प्रदेश आहे. तर हा खैबर खिंडीतून म्हणजे पाकिस्तान आत्ताचा आणि अफगाणिस्तानच्या या खैबर खिंडीतून तो भारतात आला. ओके, हा खैबर खिंडीतून भारतात आल्यानंतर भारताचा सदन भाग त्याला दिसला आणि त्याच्यानंतर तो इथे प्रस्थ करण्यासाठी उभा केला. परंतु यांना समोरे तोंड देण्यासाठी कोण होतं, पृथ्वीराज चव्हाण होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी तराईचं जे पहिलं युद्ध झालेले आहे तर या पृथ्वीराज चव्हाणनी तराईच्या पहिल्या युद्धात यांना हरवले. तर तुम्हाला विचारलं की तराईचं पहिलं युद्ध कोणात झालेले आहे तर पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घुरी यांच्यामध्ये झालेले आहे. आता लक्षात ठेवा. पण दुसऱ्या युद्धामध्ये जे दुसरं युद्ध झालेले तराईचं ओके तराईचं तराई युद्ध नंबर 2 यामध्ये पुन्हा दोघातच युद्ध झालं पण यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची हार झाली. ओके, पृथ्वीराज चव्हाणला त्यांनी हरवलं. इथे विजय कोणाचा, घुरीचा. ओके, पुढे आता तामिळनाडूमध्ये कोण राज्य करत होतं तत्कालीन तर लक्षात ठेवा तामिळनाडूमध्ये चोल वंशातील राजा फर्स्ट. आता हे संस्थापकीय राजे आहेत लक्षात ठेवा. आणि दोघं पण राजे ना हे खूप सामर्थ्यवान राजे होते चोल घराण्यातले. लक्षात ठेवा कुठं
चोल घराणा तामिळनाडू. आता जे संगम लिटरेचर आहे, संगम साहित्य म्हणतो आपण साऊथमध्ये, तर त्या संगम साहित्यामध्ये तर हे चोल राज्याचे साऊथमधली जेवढे राज्य होती तत्कालीन, त्या सर्व राज्याचा प्रशासकीय कारभार कसा चालायचा, ते राज्य कसे होते, कोणकोणती मंदिरं बांधली, ओके, तिथला व्यवसाय काय होता, अशा सर्व पद्धतीची माहिती तत्कालीन जीवनचा सर्व गोष्टीचा उहापोह त्यामध्ये करण्यात आलेले आहे. कशामध्ये? संगम साहित्य. आता हे संगम साहित्य आपल्याला पुढे येईल हळूहळू. हे संगम साहित्य लक्षात ठेवा. आता हे संगम साहित्यामध्ये तत्कालीन मध्ययुगातील तत्कालीन म्हणजे जवळपास सर्व दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील जे राज्य होते त्यांचा पूर्णपणे तिथला इतिहास वगैरे होता, हे लक्षात ठेवा. पुढे चोलाने आपल्या नौदलाच्या जोरावर मालदीव बेट आणि त्याचबरोबर श्रीलंका बेट जिंकली होती. लक्षात ठेवा, नौदलामध्ये ही जी चोल घराणं आहे हे अतिशय सक्षम वगैरे होतं, म्हणून लक्षात ठेवा काय केलं त्यांनी, मालदीव बेट आणि श्रीलंका जिंकलं. पुढे आता कर्नाटकमध्ये कोण होतं, तर कर्नाटकमध्ये होते होयसळ. होयसाळ हे राज्य कर्नाटकमध्ये. आता हे लक्षात ठेवा, हे विष्णुवर्धन जे आहेत ना, हे होयसाळ घराण्याचे संस्थापक आहेत. लक्षात ठेवा, मी आता 2-3 संस्थापक सांगलेले आहेत तुम्हाला. हे होयसाळचं घराणं आहे यांचं कर्नाटकमधलं, ओके. तर यांचे संस्थापक कोण होते, हे विष्णुवर्धन. हे लक्षात ठेवा, राजघराणे दिली जातील, जोड्या लावायला विचारलं जाईल, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की आपल्याला माहिती असलं पाहिजे, ओके. पुढे विष्णुवर्धन यांनी संपूर्ण कर्नाटकवर, म्हणून आता साऊथमध्ये जे कर्नाटकमध्ये जे हेमाडपंथी मंदिर आहेत हे होयसाळच्या काळात जवळपास बरीच बांधली गेलेली आहेत, ओके. हेमाडपंथी मंदिर म्हणजे ते पूर्णच्या पूर्ण बांधकामच दगडामध्ये केला जातो, त्याला होयसाळ म्हणजे हेमाडपंथी असं मंदिरं वगैरे म्हटले जातात. पुढे आता महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट वंशातील गोविंद तिसरा हा खूप म्हणजे पराक्रमी राजा वगैरे होता, हा गोविंद तिसरा वगैरे, हे लक्षात ठेवा. हा गोविंद तिसरा यांनी काय केलं माहिती आहे का, कनौज पासून ते रामेश्वर पर्यंत हा त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. आता हे राष्ट्रकूट जे राजा आहेत, हे राष्ट्रकूट राज्याचे अजूनही सांगतो एक्स्ट्रा तुम्हाला की राष्ट्रकूट राज्याचे संस्थापक कोण होते, तर हे दंतीदुर्ग होते. लक्षात ठेवा, दंतीदुर्ग हे त्यांचे संस्थापक होते, हे लक्षात ठेवा. कृष्ण तिसरा यांनी अलाहाबाद प्रदेश जिंकला होता, म्हणजे एवढे हे सक्षम होते. इथे मॅप दिलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला भारताचा नकाशा आहे तत्कालीनचा, हे राष्ट्रकूटाचं हे पूर्णपणे भूभाग दिलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रात त्यांची प्रबळ सत्ता होती. आणि नंतर पश्चिम घाट जो म्हणतो आपण, त्या पश्चिम घाटाचा पूर्ण असा पट्टा एकंदरीत हा राष्ट्रकूटा राजाने जिंकून घेतला होता, हे लक्षात ठेवा. पुढे आता शिलाहार वंश जे आहेत ना, यांचे 3 ब्रँच पडले होते, 3 शाखा होते यांचे. आता ते 3 शाखा पाहू. यांची पहिली शाखा ठाणे आणि रायगडमध्ये उत्तर कोकण जो भाग आहे त्यामध्ये यांची पहिली शाखा होती. दुसरी जी शाखा होती ही दक्षिण कोकणात होती, आणि तिसरी जी शाखा होती ते आजचं कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव असे यांचे 3 शाखा होते. आता यावर प्रश्न विचारू शकतात का, तरी विचारता येत नाही, कारण हे 3 शाखा यांच्या वगैरे होता. पण हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट जो राजा होता, हिच्या राष्ट्रकूट राजाचं सर्वाधिक जास्त प्रबळ या ठिकाणी आपल्याकडे मिळून येतं, त्यामुळे राष्ट्रकूट आपल्याला समजले पाहिजे. यांचं संस्थापक होते दंतीदुर्ग. यांचा जो कृष्ण तिसरा आहे यांनी अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, म्हणून ते राष्ट्रकूटाला असं नेहमी म्हटलं जातं की राष्ट्रकूटाच्या पराक्रमी राजा मध्यच्या भारताच्या नंतरचा हा खूप मोठा पराक्रमी राजा होऊन गेला असं म्हटलं जातं. आता यादव सुद्धा हे महाराष्ट्राची रिलेट करणारे आहेत. पण लक्षात ठेवा, हा भिल्लम पाचवा हा संस्थापकीय राजा होता, म्हणजे ह्या घराण्याचा संस्थापक होता, हे लक्षात ठेवायचं, ओके. प्रश्न विचारू शकता, भिल्लम पंचम, हे 5वा नाही, ओके, हे पंचम आहे, लक्षात ठेवा. भिल्लम पंचम हा त्याचा संस्थापक होता, कोणाचा, यादव काळाचा. म्हणजे तुम्ही औरंगाबादला जो देवगिरी किल्ला आहे ना, हा देवगिरी किल्ल्यावर एवढं प्रेम होतं मध्ययुगाच्या काळामध्ये. मोहम्मद तुगलक, ज्याला वेडा तुगलक म्हणलं जातं, हा मोहम्मद तुगलक त्यांनी दिल्लीहून राजधानी थेट ह्या देवगिरी किल्ल्यावर बसवलेली होती, ओके. समुद्र सपाटीपासून अतिशय चांगला मजबूत असा किल्ला असलेला देवगिरी किल्ला आहे. तटबंदी वगैरे असे चांगल्या किल्ले असले. या किल्ला एवढा चांगला हे होता की नंतर अल्लाउद्दीन खिलजीची नजर सुद्धा यावर पडली. त्यांनी दक्षिणेमध्ये मोहम्मद काफूर नावाच्या सेनापतीला भारतात पाठवलं, दक्षिण भारतात, आणि या किल्ल्यावर हल्ला करायला लागलं. मग नंतर म्हणजे एवढी राजधानी बनवायची एवढा प्रेमात पडणारा हा किल्ला आहे देवगिरी, ओके. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा शेवटचा बलाढ्य राजा, हे लक्षात ठेवा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उदयाला येण्याच्या एकदम अगोदरचा शेवटचा राजा म्हणजे कोण होते, हे यादव होते, हे लक्षात ठेवा. आता पुन्हा लक्षात ठेवा, संस्थापकीय पुन्हा हे विचारतात पेपरला, म्हणजे ह्या घराण्याचे संस्थापक कोण, तर लक्षात ठेवा भिल्लम
ओके, भिल्लम पंचम हे त्याचे हे संस्थापक. आतापर्यंत तुम्हाला 4 संस्थापक राजघराण्याचे सांगितलेले आहेत, हे पेपरला येणार. पुढे राजधानी यांची देवगिरी होती. ओके, आत्ताचं जे संभाजीनगर आहे, ओके, तिथे ही देवगिरी त्याची राजधानी होती. त्यांचे राज्य हे कृष्णेच्या पलीकडे गेले होते, म्हणजे कृष्णा जे होतं पार कर्नाटक, उत्तर भारत म्हणजे दक्षिण भारतापर्यंत त्यांचं राजघराणं गेलं होतं. यादव काळ हा मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो. म्हणजे खरी मराठीचा जो सुवर्ण काळ आहे तो सुवर्ण काळच यादव काळामध्ये झालेला आहे, कारण मराठी तिथून खूप म्हणजे प्रगत पथावर म्हणजे सुरुवातीला झाली होती. त्यामुळे मला कारण याच काळात महानुभाव पंथ आणि त्यानंतर वारकरी संप्रदाय उदयाला. लक्षात ठेवा की जर विचारला पेपरला प्रश्न की खालीलपैकी कोणत्या राजघराण्यामध्ये ही मराठी भाषा त्याचबरोबर महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय हा खरं तर उदयाला आला, असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते यादवाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला आला, हे लक्षात ठेवा. पुढे आता वायव्येकडून आक्रमण, म्हणजे वायव्येकडून आक्रमण म्हणजे कुठून, तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं पाहिजे की वायव्येकडून आक्रमण म्हणजे की हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, जे आता मी तुम्हाला खैबर खिंड सांगलं की जे मिनीमाटा पास म्हणतो आपण जॉग्राफीमध्ये, तिथून ते खरं तर आक्रमण या ठिकाणी भारतामध्ये झालेलं. तर ते आक्रमण कोणाकोणा झाले लक्षात ठेवा. 8व्या शतकामध्ये अरब सेनापती मोहम्मद बिन कासिम या राजानं दहिरला हरवून सिंध जिंकलं होतं, हे लक्षात ठेवा. हा आता एक लक्षात ठेवा, हा भारताचा नकाशा पंजाब आणि सिंध हे बलुचिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान, हा अफगाणामधून आलेले बरेच भारतामध्ये मुघल होते. म्हणजे बाबर जो भारतात पहिल्यांदा आला मुघलापैकी एक, तर त्यांनी हा खैबर खिंडीतून भारतात आला. आणि ज्याने भारतात आल्यानंतर की ज्यांनी 2 भाऊ दिल्लीवर जे राज्य करत होते उत्तर भारतामध्ये, त्यांचं नाव होतं इब्राहिम लोदी आणि सिकंदर लोदी. या दोघा भावाच्या भांडणामध्ये बाबरला भारतात आमंत्रण करण्यात आलं आणि भारतामध्ये बाबर आला. आणि बाबर आल्यानंतर मुघल साम्राज्याची खरी संस्थापकी तिथून सुरू झाली अशा पद्धतीने. पण त्याच्या अगोदर पण काय लक्षात ठेवा, मोहम्मद बिन कासिम हा हरवून सिंध जिंकलेला होता. पुढे 11व्या शतकामध्ये तुर्कांनी भारतावर आक्रमण केले. म्हणजे तत्कालीन हा मध्य आशियातील, दक्षिण आशियातील भारत हा प्रगत राष्ट्र एकदेव प्रदेश होता. यावर अफगाणिस्तानतून, पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान आहे, अफगाणिस्तानमधून, इराणमधून अशा अनेक मुघल सम्राटांनी भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुर्कांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे भारतामधले साधन संपत्ती हे करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल वगैरे होता. सुलतान मोहम्मद गजनी, हा गजनी तुम्हाला माहिती आहे, कारण नेहमी म्हणतो हा गजनीचा मोहम्मद म्हणतात त्यांना, किंवा सुलतान गजनी म्हणतात. हा गजनी भारतामध्ये आक्रमण करायचा, मंदिरं लुटायची. म्हणजे तत्कालीन मथुरा असेल, वृंदावन मंदिर असेल, वृंदावन असे मंदिरं जे सोन्यानं संपन्न असे मंदिरं वगैरे होते, पवित्र मंदिरं होते, या मंदिराची तोडफोड करायचा आणि मंदिरं लुटून तो भारतामधून निघून जायचा. हा मोहम्मद गुरी, हे लक्षात ठेवा. त्यांनी मंदिराचे नाव पण दिले बा, कोणकोणते, मथुरा, त्याच्यानंतर वृंदावन, त्याच्यानंतर कनौज आणि सोमनाथ अशा मंदिराची तो लूट करायचा आणि लूट करून तो भारताबाहेर निघायचा. ओके, म्हणून लक्षात ठेवा मोहम्मद गुरी आणि गजनी. त्याच्यानंतर दिल्लीचं सल्तनत. आता लक्षात ठेवा दिल्लीचं सल्तनत. ओके, आपण नेहमी म्हणतो की दिल्लीचं सल्तनत हे पूर्वीच्या काळी मेन असं पॉईंट ऑफ व्ह्यू होतं. त्यामुळे दिल्लीचं सल्तनत, त्या दिल्लीच्या गादीवर कोण कोण बसलं, दिल्लीच्या गादीवर पहिले बसणारी पहिली महिला कोण, रजिया सुलताना. तिच्या अगोदर कोण होतं, कुतुब मिनार, फतेपूर सिक्री. आता तुम्ही न्यूजपेपरला वाचला असेल, फतेपूर सिक्रीवर 2 गटामध्ये वादावादी होऊन फतेपूर सिक्रीवर पण सुद्धा वादामध्ये होतं, पेपरला आलेली बातमी आपण पाहिली. त्यामुळं अशा अनेक मुघला काळामध्ये बांधलेली अनेक इमारती आपण उत्तर भारतात पाहतोय. त्यामुळे आता दिल्लीचं सल्तनत पाहू. मोहम्मद गुरी पाहता, मोहम्मद गुरी यांनी भारतावर आक्रमण केलं. कधी 1175 ते 1178ला तो भारतावर आक्रमण केला. त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक याला भारतातील जिंकलेल्या प्रदेशाचा कारभारी नेमला. आता हे कुतुबुद्दीन जे ऐबक आहे त्याला काय केलं, त्यांनी त्याला कारभारी म्हणून नियुक्ती केला कुतुबुद्दीन ऐबकला. आता जे तुम्ही कुतुब मिनार पाहताय ना, ते कुतुबुद्दीन ऐबकानेच हे केलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा कुतुबुद्दीन ऐबक त्याला कारभारी म्हणून केला मोहम्मद गुरीनं. आता गुरी जेव्हा एक्सपायर झाला कधी 1206 मध्ये, तेव्हा ऐबक हा स्वतंत्रपणे राज्य करू लागला. म्हणजे त्यांचा जो वारस होता ते गेल्यानंतर हा स्वतंत्र दिल्लीचा बादशाह म्हणून स्वतःला घोषित करून टाकलं आणि दिल्लीचा कारभार म्हणजे एकंदरीत पूर्ण देशाचा कारभार तो पाहू लागला. पुढे दिल्ली सल्तनत 1526 पर्यंत टिकलं. लक्षात ठेवा 1206 पासून तर 1526 पर्यंत हे दिल्ली सल्तनत टिकलं. म्हणून लक्षात ठेवा. आता शेवटचा जो शासक होता इब्राहिम लोदी, बाबरनं पहिल्या पानिपतच्या युद्धात, हे लक्षात ठेवा इतिहासामध्ये पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे, पानिपत, ओके, पहिलं युद्ध. आता लक्षात ठेवा पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे ना, त्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम लोदी आणि बाबरनं पानिपतच्या युद्धामध्ये पराभूत केला. आता जो शेवटचा शासक होता इब्राहिम लोदी, त्यांनी बाबर आणि पहिल्या, आता कोणाकोणा युद्ध झालं,
तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये युद्ध झालं एक बाबर आणि कोणामध्ये युद्ध झालं, इब्राहिम लोधी. हे युद्ध कधी झालं, 1526ला झालं. ओके, लक्षात ठेवा. आता पहा, लक्षात ठेवा, बाबर जेव्हा भारतात आला, आता बाबराचा इतिहास आपण पुढे डिटेल लेक्चरमध्ये पाहू पुढच्या, पण हे जेवढं पुस्तक आहे ते तेवढं मी सांगतो. ओके, आता बाबर हा भारतामध्ये खैबर खिंडीतून भारतात आला. ओके, काबूल कंदार म्हणजे अफगाणिस्तानमधला जो काबूल कंदार आहे ना, तिथला प्रांताचा हा गव्हर्नर होता. तिथून तो भारतात आला. त्याला भारतात आमंत्रण कोणी दिलं, सिकंदर लोधीने दिलं. सिकंदर लोधी म्हणजे कोण, इब्राहिम लोधीचा भाऊ. ओके, म्हणजे जे लोधी घराणं म्हणतो त्या लोधी घराण्यातले 2 सक्षम भाऊ. या दोघा भावाच्या भांडणामध्ये दिल्लीच्या गादीवर कोण बसायचं, या दोघा भावाच्या भांडणामध्ये यांनी त्यांना आमंत्रण दिलं आणि बाबर हा भारतात आला. बाबर जेव्हा भारतात आला तर असं बोललं जातं, तो भारतात आल्यानंतर यांना हरवण्यासाठी, म्हणजे भारतामध्ये प्रत्येक राज्य म्हणजे राज्याच्या राज्यप्रमुखांनी, म्हणजे त्या काळातले राजे जे होते ना, ते प्रत्येकाने गट करून बसले होते. असे गट करून बसताना तो भारतात आल्यानंतर त्याला बाबरानं सेनापतीनं सांगलं की सेनापती की बाबर आपल्याकडे सैन्य जेवढं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सैन्य हे यांच्याकडे आहे म्हणजे सर्व. तर त्यांनी बाबराने चांगला एक मजेदार किस्सा सांगितला. त्यांनी असं सांगितलं की यांना हरवणं खूप सोपं आहे म्हणे. तर त्या सेनापतीने विचारलं हे कसं काय राजे, कसं हरवणं काय सोपं आहे सांगा. तर त्यांनी सांगल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे प्रत्येकजण गटागटानं बसलेले आहेत, त्यामुळे यांना हरवणं खूप सोपं आहे, कारण एकाला मारताना दुसरा हात येत नाही. म्हणून जी युनिटी आहे ना, ही तत्कालीन त्या इतिहासाच्या बोधापासून आपल्याला कळली पाहिजे, कारण आपण एक संध राहणं हे किती महत्त्वाचं आहे. तेव्हा बाबराने एकाएकाला मारून तो भारतात आला. आता दिल्लीच्या गादीवर भावाच्या भांडणामध्ये इब्राहिम लोधीचा कार्यक्रम करण्यासाठी सिकंदर लोधीने त्याला सुपारी दिली आणि सिकंदर लोधीने सुपारी दिल्यानंतर इब्राहिम लोधीनं पहिलं पानिपतचं युद्ध हे कधी झालं, 1526ला झालं. आणि या पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये इब्राहिम लोधीचा त्यांनी काटा काढला आणि इब्राहिम लोधी त्या युद्धामध्ये मारला गेला. मारला गेल्यानंतर बाबराचं पस्त भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरल्यानंतर जेव्हा सिकंदर लोधी ती गादीवर बसण्यासाठी पुन्हा गेला त्यांच्याकडे, कारण भावाचा काटा केला असं तसं वगैरे म्हणून, तेव्हा बाबराच्या डोक्यात आलं तर बाबर म्हणाला की तू जर सख्या भावाचा तू गेम करू शकतो माझ्याकडे येऊन, तर तू माझा का नाही करू शकत. म्हणून त्यांनी पुन्हा सिकंदर लोधीला मारलं. म्हणून हा बाबर त्याच्यानंतर भारतामध्ये काय केलं, त्यांनी प्रस्थ आपलं स्वतःचं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं. हे लक्षात ठेवा. पहिलं युद्ध, दुसरं युद्ध. आता दुसरं युद्ध पण लक्षात ठेवायचं. दुसरं युद्ध हे कोणाच झालं, पुढे येणार आहे ते. दुसरं युद्ध हे अकबर आणि त्याच्यानंतर राजपूत राजा, त्या दोघांमध्ये हे युद्ध झालेलं आहे. दुसरं युद्ध पानिपतचं, हे पानिपत. आणि एकूण असे 3 युद्ध झालेले आहेत पानिपतचे. पहिले युद्ध आता आले म्हणून सांगतो तुम्हाला, दुसरं युद्ध पुढे येणार आहे आणि तिसरं युद्ध, असे 3 पानिपतचे युद्ध झालेले आहेत. ओके, पुढे पहा. आता महत्त्वाचे शासक, आता तुम्हाला क्रमानं विचारू शकतात, कारण की उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमानं दिल्लीच्या सल्तनत म्हणजे दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या राजाची नावं सांगा अशा क्रमानं जर सम्राटाचे म्हणलं तर लक्षात ठेवा. महत्त्वाचं राजा इल्तुमिश रजिया. आता हे रजिया जी आहे ना, हिचे वडील होते. यांनी स्वतःच्या मुलीला म्हणजे ह्याच्या करण्यासाठी बसवलं वगैरे. हा बलबन आहे. हा बलबन म्हणजे पायस्था पद्धत जी आहे ना, की नाही का पाय असं चाटून वगैरे नमस्कार करून वगैरे करण्याची पद्धत ही बलबनने केली. हे अल्लाउद्दीन खिलजी हा दक्षिण भारतामध्ये आक्रमण करणारा पहिला राजा होता. अल्लाउद्दीन खिलजी वगैरे तुम्ही पिक्चर पाहिला असेल पद्मावती, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे अल्लाउद्दीन खिलजी, तो अल्लाउद्दीन खिलजी. ओके, त्याच्यानंतर पुढे मोहम्मद बिन तुगलक, ज्यांनी दक्षिण भारतामध्ये देवगिरीला राजधानी बनवली. ओके, असा तो राजा होता की त्याच्या डोक्यामध्ये जो विचार आला तो करायचा. हा मोहम्मद तुगलक. हा फिरोज तुगलक, ज्यांनी उत्तर भारतामध्ये की तेव्हा त्याच्या राजकाळामध्ये सर्वाधिक जास्त जलसा उपसन म्हणजे तलावा जो कोणी बांधला असेल उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतात काही भागात, तर हा मोहम्मद कोण होता, फिरोज तुगलक होता. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. पण हा MBT खूप महत्त्वाचा आहे. ओके, MBT म्हणजे मोहम्मद बिन तुगलक हा महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यानंतर हा असीम लोधी आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. आता विजयनगर संप्रदाय दक्षिण भारतामध्ये अतिशय साम्राज्य आणि प्रतिष्ठित आणि खूप असा सदन भाग म्हणजे विजयनगरचं एम्पायर आहे. ओके, आता पहा तुम्ही आजही जे साऊथमध्ये तुम्ही गेला असाल तर साऊथचे जे मंदिर आहे, साऊथचं जे कल्चर आहे, हे तसंच कल्चर हे विजयनगर एम्पायरपासून साम्राज्यापासून दक्षिण भारतात होतं. तुम्ही तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यामध्ये, कर्नाटकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथले मंदिरं आणि तिथलं जे कल्चर पाहून तुम्हाला ना साऊथचे पिक्चर पाहिल्यानंतर जो फील होतो, ओके, तसेच मंदिरं तिथले पाहायला भेटतील. म्हणजे हे एवढे सक्षम आणि एवढे असे साम्राज्य आणि संपन्न असलेले राजे होते. आता पाहू विजयनगर हे एम्पायर. पाहता हरिहर आणि बुक्का यांनी हे संस्थापक आहेत बरं का, लक्षात ठेवायचं. पेपरला पुन्हा सांगतो, जोड्या लावायला विचारतात कोण कोण आहेत. हरिहर आणि बुक्का हे 2 ते काय होते तिथले संस्थापकीय राज्य होते. कोणाचे, विजयनगर साम्राज्याचे. पुढे आता
तुघलकाच्या विरोधातील बंडाचा फायदा घेऊन 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली। आता हे जे तुघलक आहेत ना, आता हे मोहम्मद बिन तुघलक असतील तर यांच्या विरोधामध्ये हे करण्यासाठी म्हणून या दोन भावांना एकत्र येऊन, हरिहर आणि बुक्का हे दोन्ही एकत्र येऊन काय केले, त्यांनी हे साम्राज्याची स्थापना केली। आता याची राजधानी कोणतं होतं हे विचारू शकतो। याची राजधानी याची हम्पी। कोणती राजधानी होती? हम्पी, कर्नाटकमधली। तर हम्पी हे त्याची राजधानी आहे, लक्षात ठेवा। आता पाहू आपण कृष्णदेवराय यांच्याबद्दल एक साम्राज्य आणि खूप मोठा असा बलाढ्य राजा म्हणजे कोण? कृष्णदेवराय। आता पहा, विजयवाडा राजमहेंद्र जिंकली, बहमनी सुलतान मोहम्मद शाहच्या सैन्याला हरवलं। आता बहमनी जे सुलतान आहेत, आता बहमनी हे घराणं आहे, राजघराणं, ओके, यांच्या घराण्याचा जो मोहम्मद शाह होता, ओके, मोहम्मद शाह यांना हा कृष्णदेवरायाने हरवलं, हे लक्षात ठेवा। ओके, पुढे त्यांचे साम्राज्य पूर्वेला कटक आणि पश्चिमेला गोवा, उत्तरेला रायचूर, दोआब आणि दक्षिणेला हिंदी महासागर, म्हणजे एवढ्या प्रदेशावर अखंड असा कृष्णदेवराय यांचं हे बलाढ्य राज्य स्थापन करण्यात आलं होतं। त्यांनी कोणाला? मोहम्मद शाह या बहमनी राजघराण्यातल्या बलाढ्य राजाला हरवलं होतं। ओके, लक्षात ठेवा। आपल्या पेपरसाठी काय विचारलं जातं लक्षात ठेवा, हे हरिहर आणि बुक्का हे संस्थापकीय राजघराणं होतं। यांची राजधानी पण विचारू शकतात, हम्पी होती। ही असली जोड्या लावायला विचारणार। आता याचे विद्वान, त्यांनी खूप विद्वान होते, तर त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले, राजकीय ग्रंथ, हे महत्त्वाचे आहेत। आता लक्षात ठेवा, अमुक ते माल्यदा, आता हे जो ग्रंथ आहे हे फक्त लक्षात ठेवा की हे विचारणार, हे तेलुगू भाषेत आहे, लक्षात ठेवायचं, संस्कृत भाषेत नाही। हा राजकीय ग्रंथ आहे तत्कालांचा। तुम्हाला दिसत असेल अमुक ते माल्यदा हा श्रीकृष्णदेवराय यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, आणि ते कोणत्या भाषेत आहे हे पेपरला विचारतं। कोणत्या भाषेत आहे? तेलुगू, संस्कृत नाही, हे लक्षात ठेवा। ओके, संस्कृत नाही, तेलुगूमधून लिहिलेले आहे। त्यानंतर हजाराराम मंदिर, हे मंदिर आणि विठ्ठल मंदिर हे दोन्ही मंदिरं या कृष्णदेवरायांच्या काळात बांधलेली आहेत, हे लक्षात ठेवा। कुठले? हजाराराम मंदिर आणि विठ्ठलराम मंदिर हे दोन्ही मंदिर आहेत, हे कोणाच्या काळात बांधलेले आहेत? कृष्णदेवराय यांच्या काळात बांधलेले। पुढे यांचा शेवटचा राजा रामराय होते। 1565 मध्ये तालिकोटचे युद्ध झाले। हे बघा इतिहासामध्ये खूप मोठं महत्त्वाचं आहे, तालिकोट। हे तालिकोटचं जे युद्ध आहे ना, या युद्धामध्ये ते हरले। तालिकोटच्या युद्धात बहमनीनं हरवलं। आता बहमनीच्या आधीपासून यांचा वाद होता, बहमनी राजाचा वगैरे, कारण कृष्णदेवरायांनी त्यांना आधी हरवलं होतं। ओके, त्यामुळं या युद्धात त्यांनी हारले आणि हा रामराय शेवटच्या राजानं यांचा हा काय झालेला आहे, कृष्ण साम्राज्य म्हणजेच विजयनगरचं एम्पायर हे संपन्नात आलं। पुढे आता बहमनी साम्राज्य, आता जे आपण पाहिलेलं आहे ना, ते बहमनी साम्राज्य पहा। हसन गंगू हा याचा संस्थापकीय राजा होता, लक्षात ठेवा। कोण होता? हसन गंगू। हसन गंगू हा त्याचा संस्थापकीय राजा होता। यांनी सुलतान मोहम्मद तुघलकाविरुद्ध युद्ध केलेले, हे लक्षात ठेवा। मोहम्मद जे तुघलक आहे, त्या मोहम्मद म्हणजे MBT म्हणतो आपण, त्या मोहम्मद तुघलकाच्या विरोधामध्ये आंदोलन करून म्हणजे त्या युद्ध करून त्यांनी काय केलेले, बहमनी साम्राज्याची स्थापना केली आहे, लक्षात ठेवा। कोण? बहमनी साम्राज्य। आता लक्षात ठेवायचं पहा, बहमनी, ओके, बहमनी साम्राज्य। आता झालं यांचं हसन गंगू, हां, हे कोण होते? हे संस्थापकीय होते, ओके। आणि यांनी बहमनी साम्राज्य कोणाकोणाला हल्ले? शेवटचा कृष्णदेवरायाचे शेवटचा वंश होते रामराया, यांना ते हरवले होते, ओके। आणि कोणा युद्ध केले होते? मोहम्मद तुघलकाविरुद्ध केले होते। यांची राजधानी कोणती आहे? गुलबर्ग। कोणती? गुलबर्ग। आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं ते कृष्णदेवराय जे होते विजयनगरचे एम्पायर, यांची राजधानी कोणती होती? तर हम्पी होती, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे असं जोड्याला वगैरे विचारू शकतात। आता मोहम्मद गवान जो आहे ना, हा मुख्य वजीर होता। कोण होता? मुख्य वजीर होता तिथल्या दरबारातला। सैनिकांना जमिनीऐवजी रोख रक्कम देण्याची प्रथा यांनी सुरू केली। विचारतात आहे पेपरला की रोख रक्कम देण्याची प्रथा मध्ययुगामध्ये सुरुवातीला कोणी केली? तर मध्ययुगामध्ये सुरुवातीला केली बहमनी सम्राट म्हणजे मोहम्मद गवान यांनी सुरू केली। रोख रक्कम, रोख रक्कम म्हणजे आता जसं अकाउंटला पैसे जमा होते नाही, पगारी झाली की नाही, तसं ते पगार नाही, हातात द्यायचे, कॅश वगैरे ते, ओके। सैन्यातील शिस्त आणली त्यांनी, सैन्यामध्ये शिस्त आणली वगैरे, जी सैन्य युद्ध करताना जे काही नैतिकता लागतं वगैरे, तर ती महत्त्वाची आहे, त्यांनी ते आणण्याचं काम केलं। महसुलामध्ये सुधारणा केली त्यांनी। बिदर येथे अरबी भाषा आणि फारसी अभ्यासासाठी मदरसा बांधली, लक्षात ठेवा। त्यांनी कुठं बांधली? बिदर, जे कर्नाटकमध्ये आहे, ओके। तिथं काय केली त्यांनी? फारसी आणि अरबी ही भाषा
शिकण्यासाठी त्यांनी काय केली माहिती आहे का, मदरसा बांधली, हे लक्षात ठेवा. कुणी? मोहम्मद गवानने. पुढे गवानच्या मृत्यूनंतर सत्ता संघर्ष वाढला आणि साम्राज्य 5 लहान राज्यामध्ये विलीन झालं. आता पहा, हे लय महत्वाचं, हे पण जोड्या लावायला विचारलं जातं. पहा, इमादशाही हे वराडला होती. आता हे जोड्या लावायला आलेले प्रश्न आहेत बरं का, PYQचा प्रश्न आहे, डायरेक्ट आहे, जोड्या लावायला विचारले जातात, लक्षात ठेवा. PYQ. बरीदशाही बिदरला होती, ब लक्षात ठेवायचं, जोड्या लावायला आल्यानंतर प्रश्न डायरेक्ट 2 मार्क मिळतात. ओके. पुढे आदिलशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोलकोंडाची कुतुबशाही. हे पाठच असलं पाहिजे जोड्या लावायला. हा जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे आणि पुन्हा येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जातील तुम्हाला. आता पहा, प्रश्न साधा आहे तुम्हाला आता, की बिदरची बरीदशाही, वराडची इमादशाही आणि आदिलशाही तुम्हाला माहिती आहे विजापूरला होती आणि निजामशाही हे अहमदनगरला होती. तर कुतुबशाही ही गोलकोंडाला होती, आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे अशी जोड्या लावायचं तुम्हाला कळले तर हा प्रश्न MPSC मध्ये ओके आणि शालेय स्तरावर हा जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो, जोड्या लावा. ओके, त्यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवा. पुढे आता बाबर, तुम्हाला मी आधी सांगितलं की मुघल सत्तेची साम्राज्याचा संस्थापकीय राजा की जो भारतामध्ये खैबर खिंडीतून भारतात आला, की ज्याला लोदीनं आमंत्रण दिलं होतं आणि त्याच्यानंतर भारतामध्ये त्यांनी एवढं मोठं प्रस्थ केला की त्याचं प्रस्थ नंतर बाबरचा मुलगा हुमायून, नंतर पुढे हुमायूनचा मुलगा काय पुढे झालं, जहांगीर झाले. ओके, त्याच्यानंतर अकबर झाले, अकबरचे नंतर पुन्हा शहाजहान झाले, हे दोघं 3 भाऊ झाले, नंतर औरंगजेब झाला. ओके, त्याचे 2-3 भाऊ, म्हणजे अशा करत 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 मुघल साम्राज्य पार म्हणजे औरंगाबादपर्यंत झालं. आता एक एक गोष्टी आपण या ठिकाणी पाहू. आता बाबर हे मी थोडंसं या पुस्तकाला जेवढं रिलेट आहे ना मी तेवढंच सांगतोय, कारण आपण जेव्हा डिटेल लेक्चरमध्ये बघू ना तेव्हाही आपण याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. आता पहा, लक्षात ठेवा, बाबर 1526 मध्ये पहिल्या पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोदीला हरवून, मी आता सांगले त्यांची स्टोरी, इब्राहिम लोदी आणि बाबर कोण, सिकंदर लोदी. ओके, सिकंदर लोदी आणि हे दोघं भाऊ होते. या दोघं गादीच्या वादामध्ये त्यांनी भारतामध्ये आमंत्रण दिलं बाबरांना. तो बाबर भारतात आला आणि भारत आल्यानंतर इब्राहिम लोदींना पहिल्या पानिपतचं युद्ध झालेलं आहे 1526ला, लक्षात ठेवा 1526ला. आणि पानिपतचं पहिलं युद्ध, ओके, पहिलं, नंतर दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध, असे 3 युद्ध इतिहासात झालेले आहेत पानिपतचे. पहिलं युद्ध कोणात झालं तर पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झालं. बाबर पहिल्या युद्धामध्ये जिंकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मी याच्या आधीही सांगलेले तुम्हाला, तराईचे युद्ध 2 सांगितलेले आहेत. तराईचं युद्ध पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गुरीमध्ये झालं होतं. पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण विजेते झाले होते, दुसऱ्या युद्धामध्ये मात्र मोहम्मद गुरी जिंकले. त्यामुळे असं जे पानिपतचे 3 युद्ध आहेत हे लक्षात ठेवा. त्यांनी नंतर राणा संगा मेवाड यांच्यामध्ये खानवाच्या युद्धात हरवलं. बघा, बाबराशी रिलेटेड असलेली युद्ध महत्त्वाचे आहेत. पहिलं युद्ध पानिपत, ओके, पानिपत युद्ध हे बाबराशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर खानवाचं युद्ध आहे, ओके, खानवा युद्ध. आता लक्षात ठेवा, आता या पानिपतच्या युद्धामध्ये कोणासोबत झालं आहे यांचं युद्ध बाबराचं, तर इब्राहिम लोदी सोबत झालं, इथे पण जिंकले. त्याच्यानंतर दुसरं जे युद्ध आहे कोणाचं, खानवाचं, हे राणा संघासोबत झालं. मेवाडचे राजा जे होते, राजपूत राजा राणा संघ यांचे सोबत झालेले आहे. या युद्धात, खानवाच्या युद्धात ते हरवलं कोणाला, राणा संघाला. काय पुढे बाबराचा मृत्यू 1530 मध्ये झाला आणि पुन्हा बाबराच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हुमायून. आता हे हुमायून प्रश्न विचारलेले आहेत MPSC राज्यसेवेला की हुमायून नामा कोणी लिहिलेलं आहे. तर हुमायून नामाचे पुस्तक आहे, तर ते खालीलपैकी कोणी लिहिले हे राज्यसेवेला प्रश्न आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की त्यांचा मुलगा होता, कोणाचा, बाबराचा पोरगा होता हुमायून, हा शेरशाह सुरी यांनी हरवलं. पण आता लक्षात ठेवा की हा बाबर जेवढा सक्षम होता तेवढं हे पोरग सक्षम नव्हतं हुमायून. ओके, बाप जैसा बेटा नाही, त्यामुळे ते नव्हतं. त्यामुळे ते अडचण काय झाली की ते हुमायून हरलं. कोणाविरोधात हरलं, हा शेरशाह सुरी यांच्या विरोधामध्ये त्यांनी हरलं. पण तो काय झालं, तो हरल्यानंतर हा काही वर्ष हा अलिप्त राहण्यासाठी उत्तर भारतात निघून गेला. कोण, हा यांचा मुलगा हुमायून हा उत्तर भारतात गेल्यानंतर पुन्हा त्यांनी सत्ता संघर्षामध्ये पुन्हा आला आणि पुन्हा नंतर त्यांनी या राजाला हरवलं आणि पुन्हा सत्ता मिळवली 1555 मध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. हुमायून हा त्यांचा मुलगा आहे. पुढे आता अकबर, आता हुमायूनचं पोरगा. आता हुमायून बद्दल तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो, हुमायून काय काय कामं केलं. ओके, हुमायून जो होता राजा म्हणजे कोणाचा, बाबरांचा मुलगा. ओके, तो बाबराचा जो पोरगा होतो हुमायून, तर हुमायूनची जी हुमायून नामक पुस्तक आहे तर हे पेपरला विचारून गेलेले, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे कोणी लिहिलं, हुमायून नामा हे पुस्तक
ओके, हुमायूनवर कोणी लिहिलं, त्यांच्या बायकोनं का बहिणीनं, आता पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. पुढे आता अकबर, हा अकबर राजा, हा तसा अकबर राजावर आता वाद वगैरे आहे बरं का. आता सध्या न्यूजपेपरला तुम्ही वाचत असाल की अकबर आणि त्याचबरोबर टिपू सुलतान या दोन राजाची जी तैलचित्र आहेत, काही चित्र वगैरे, कारण बऱ्याच महापुरुषाचे तैलचित्र भारतीय राज्यघटना तयार करताना त्यावर छापलेले आहेत पहिल्या पानावर वगैरे, तर ते काढून टाका असे यामुळे वादामुळे हे सध्या चर्चेत आहेत. हे लक्षात ठेवा. आता अकबराच्या काळामध्ये अनेक हिंदू राज्य होते, म्हणजे अनेक सरसेनापती, सेनापती, त्याचे इथं कवी दरबारामध्ये तानसेन सारखा, ओके, असे मग भरपूर जण त्यांच्या दरबारात होते. म्हणून अकबराच्या दरबाराला नवरत्नाचा दरबार सुद्धा असं म्हणायचे, म्हणजे नवरत्न होते. ओके, नवरत्नाचा दरबार वगैरे म्हणायचे यांच्या दरबाराला. म्हणजे जसं चंद्रगुप्त टूला नवरत्नाचा दरबार म्हणायचे, त्याच्यानंतर पुन्हा इतिहासामध्ये नवरत्नाचा दरबार म्हणजे अकबराला म्हणायचे. ओके, अकबराला काही इतिहासकार सेक्युलर सुद्धा म्हणतात. अकबराच्या काळामध्ये त्यांनी कृष्ण मंदिर बांधले, बरेच देणग्या वगैरे दिले, अशा गोष्टी वगैरे सांगितले जातात. तर पाहू आपण दुसऱ्या पानिपतच्या युद्धात हेमूचा पराभव केला. आता हे लक्षात ठेवा, पहिलं युद्ध पाहिलेलं आहे इब्राहिम लोधी आणि कोणामध्ये झालं, बाबरामध्ये झालं. आता दुसरं पानिपतचं जे युद्ध आहे तर लक्षात ठेवा, दुसरे पानिपत कोणाच झालं, दुसरं पानिपत झालंय अकबर, ओके, आणि हेमू नावाचा राजा होता. या दोघांमध्ये झाले, अकबराचा काय झालेला यामध्ये विजय झालेला आहे. हे लक्षात ठेवा, दोघांमध्ये झालेले आहे. नंतर ते हेमूचा पराभव करून ते गादीवर बसले. तो बलाढ्य मुघल सम्राट बनला. लक्षात ठेवा, मुघल सम्राटामध्ये सर्वाधिक बलाढ्य असा सम्राट जो कोण असेल तो अकबर, कारण त्याची सत्ता तेवढीच होती. त्यांनी तुफान अशा लढाई जिंकलेल्या होत्या. ओके, त्याचा काळ तर पाहिलेला आहे, पण 1556 ते 1605 पर्यंत एवढा काळ होता. त्यांना महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांचा कडवा प्रतिकार करावा लागला. आता राणी दुर्गावतीवर या प्रश्न विचारलेले आहे, कारण दुर्गावती यावर्षी चर्चेत आहेत, त्यामुळं राणी दुर्गावतीबद्दल माहिती घ्या. चांद बीबी जे आणि त्याचबरोबर महाराणा प्रताप अशा यांचे नेहमी युद्ध व्हायचे यांच्यासोबत, परंतु नेहमी अकबर हा जिंकायचा, कारण अकबराकडे बलाढ्य असं सैन्य वगैरे होतं. त्यामुळे पण यांना कडवी झुंज मात्र यांना द्यावा लागत होती. ओके, पुढे आता महत्त्वाचं व्यक्तिमत्व महाराणा प्रताप. आता अकबराला बद्दल एवढं 2-3 ह्याच्यामध्ये सांगण्या इतपत एवढं छोटं नाही आहे ते. अकबराचं खूप मोठा इतिहास आहे, कारण अकबराबद्दल पुढे आपण डिटेल लेक्चरमध्ये ते पाहणार आहोत. पण अकबराबद्दलचे असलेले रिलेटेड या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. अकबराच्या काळामध्ये फतेपूर सिक्री असेल, अकबराच्या काळामध्ये उत्तर भारतात आणि दिल्लीमध्ये अनेक मंदिरं, म्हणजे मस्जिद किंवा मुघल स्ट्रक्चर त्या काळामध्ये बांधण्यात आलेले आहेत. तर तिथं कोणता दगड वापरण्यात आला, त्याचा कलर कुठला आहे. ओके, हुमायून टॅप म्हणजे हुमायूनची जी मस्जिद आहे वगैरे ती बांधण्यात आली होती, ती नेमकी कुठं आहे. ओके, त्याला दगड कुठला वापरण्यात आला होता. ओके, त्यामुळे अशा अनेक गोष्टीची आपण अकबराबद्दल चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी या पुस्तकात जेवढं आहे आपण तेवढं पाहू. ओके, आता महत्त्वाचं व्यक्तिमत्व महाराणा प्रताप. आता महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे होते, लक्षात ठेवा. अकबराच्या विस्तारवादी धोरणाला त्याचा विरोध होता, म्हणजे अकबर हे सतत विस्तारवादी धोरण वगैरे राबवायचे, त्यामुळे त्यांना ते खूप विरोध होता. म्हणून अकबराला अनेक बायका होत्या. ओके, आता जोधाबाई सुद्धा ही हिंदू होती. अशा अनेक म्हणजे विस्तारवादी धोरण काही गोष्टी असेल वगैरे साम्राज्य वाढवण्याचा, त्यामुळं महाराणा प्रताप यांना ते आवडत नसेल. त्यामुळे महाराणा प्रताप शेवटच्या श्वासापर्यंत अकबराला मुघलाला विरोध करण्याचं काम केलेले आहेत. ओके, पुढे शौर्य आणि स्वाभिमान हे बलिदानासाठी प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा, शौर्य आणि बलिदान काय असतं हे महाराणा प्रतापकडून शिकलं जातं. म्हणून मेवाडचा राजा म्हणून इतिहासामध्ये खूप मोठं नाव महाराणा प्रतापाचं घेतलं जातं, की ज्यांनी खूप कडव्या झुंज हे अकबराला दिलेले आहेत. आता चांद बीबी, हे चांद बीबी म्हणजे अहमदनगरच्या निजामशाहीची राजकन्या. कोण होती चांद बीबी? ही राजकन्या वगैरे होती. कोणाच्या? निजामशाहीची. 1595 मध्ये मुघलाविरुद्ध अहमदनगरचा किल्ला शूरपणे त्यांनी वाचवला होता. बघा, लक्षात ठेवा. तर त्या काळामध्ये सुद्धा घोड्यावर बसून त्या काळात चांदबीबीनं अकबराला कडवी झुंज दिली होती, आणि तो किल्ला आता जो अहमदनगरचा किल्ला आहे तो किल्ला त्यांनी जिंकलेला होता. ओके, पुढे राणी दुर्गावती, हे गोंडवाना राजाची राणी होती. लक्षात ठेवा, हे राणी दुर्गावती जी आहे ना ती गोंडवाना राजाची राणी होती. अकबराविरुद्ध युद्ध करताना प्राण दिला होता, पण शरणागती पत्करले. अकबराने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही शरणागती पत्करा, पण त्यांनी न पत्करता युद्धामध्ये भाग घेतला. आणि गोंडवाना जो प्रदेश आहे आपला आत्ताचा, त्या गोंडवाना प्रदेशातल्या त्या राणी होत्या, तरी पण त्यांनी कडवी झुंज शेवटपर्यंत दिली. शेवटी युद्धामध्ये त्या मारल्या गेल्या, तरी पण ते शेवटपर्यंत झुंजत राहिल्या. आता औरंगजेब, तुम्हाला माहित आहे औरंगजेब ह्या वर्षी पिक्चर पण आला. ओके, छत्रपती संभाजी महाराजांवर आणि त्यांच्यावर. ओके, ते औरंगजेब ह्या वर्षी पण माहित आहे तानाशाह, मुघल बादशाह म्हणून ओळखलं जातं. हा जहांगीर. आता लक्षात ठेवा की तुम्हाला बाबर हा पहिला मुघल सम्राट, बाबराचा मुलगा हुमायून, हुमायूनचा मुलगा अकबर, आता अकबरचा मुलगा जहांगीर.
ज्या जहांगीरला त्याला सलीम सुद्धा म्हणतात, ओके, तो जहांगीर. आणि जहांगीरचे पोरं कोण, नंतर शहाजहान. मग शहाजहान झाले म्हणजे ज्यांनी ताजमहल बांधला, तो शहाजहानचे नंतर 2-3 मुलं, दारा शिको, औरंगजेब. परंतु हा औरंगजेब एवढा खुंखार होता की ते वारसा हक्कानुसार जो मोठा मुलगा असायचा दारा शिको वगैरे, तो गादीवर बसायचा. हा दारा शिको हा प्राचीन त्या काळातला पंडित होता वगैरे, म्हणजे की त्यांनी खूप पुस्तकं लिहिलं, भगवद्गीतेचं त्यानं फारसीमध्ये भाषांतर केलं, असे अनेक ग्रंथ वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. हा दारा शिको हा स्कॉलर होता. तर तो गादीवर त्याला बसून देण्याची परमिशन त्याला खरी होती, पण त्याला न बसून देता त्यांनी स्वतःच्या बापाला कैदखान्यात टाकलं, कोण, औरंगजेबानं. ओके, त्याच्यानंतर पुढे तो स्वतः गादीवर बसला, त्यांनी भावाला सुद्धा युद्धामध्ये मारला गेलं. म्हणजे असे अनेक प्रकरण हा वादग्रस्त असणारा हा राजा आहे. ओके, हा कोण आहे, औरंगजेब. लक्षात ठेवा, जहांगीरच्या नंतर त्याचा मुलगा शहाजहान आणि त्याच्यानंतर हा औरंगजेब हा गादीवर आला. हा क्रम आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे यांच्याच काळात साम्राज्य विस्तार अतिशय झाला. उत्तरेला काश्मीर, दक्षिणेला अहमदनगर आणि पश्चिमेला काबूल, पूर्वेला बंगाल, आसाम, विजापूर, गोवलकोंडा आणि महाराष्ट्राचा काही भाग. म्हणजे जवळपास भारतभर राज्याचा प्रस्ताव असणारा हा राजा होता. म्हणजे यांचं जे सैन्य आणि प्रशासन चालवण्याची पद्धत होती ना, कदाचित असं म्हटलं जातं काही इतिहासकार की हा प्रशासक म्हणून भारतामध्ये राज्य करणारे जेवढे काही राज्य होते त्यामध्ये एवढ्या मोठ्या साम्राज्याचा डोलारा सावळणारा हा एकमेव असा औरंगजेब राजा होता. ओके, पुढे हा क्रूर वगैरे होता, हे वेगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यांच्या असहिष्णुता धोरणामुळे शीख, अहोम आणि राजपूत आणि मराठे, म्हणजे पहा लक्षात ठेवा, हा जिजिया जो कर होता, असा जो कर होता त्यांनी तो बंद होता मध्यंतरीच्या काळात. जिजिया कर म्हणजे फक्त हिंदू लोकांना लागू असायचा, तो जिजिया कर यांनी औरंगजेबांना लागू केला. ओके, असे त्याचे अनेक निर्णय. पण याचा एक निर्णय तुम्ही लक्षात घ्या की ह्याला धार्मिक सण आवडायचे नाहीत. मोहरम जर कोणी बंद केलं, हे इतिहासात कधी सांगितलं नाही, कुठं वाचायला भेटलं नाही आपल्याला. मोहरम जे आहे ना, हे मोहरम म्हणजे मुस्लिमचा सण आहे, तो बंद करण्याचं काम यांनी केलं. लक्षात ठेवा, म्हणजे हा एखाद्या धर्माचाच हे नाही, पण त्याला हा धार्मिक सणच आवडायचे नाही. ओके, त्याने हिंदूचे सण बंद करून टाकले, त्याच्यानंतर हे सण त्यांनी बंद केले. पण असं इतिहासात अनेक नोंदी वगैरे त्या ठिकाणी भेटतात औरंगजेबाच्या वगैरे, की त्यांनी त्याला धार्मिक सण वगैरे असे आवडायचे वगैरे नाही. परंतु काय झालं, शीख, ओम, राजपूत जे काही तत्कालीन राजे होते या प्रत्येकाला त्या असहिष्णुतेमुळं त्याला ते विरोधात जावं लागलं. त्यामुळे सर्वांनी त्याच्या विरोधात जाण्याचं काम केलं. पुढे सततच्या युद्धामुळे मुघल साम्राज्य कमकुत झालं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे 1707 नंतर मुघल सम्राट हा अधोगतीकडे जायला लागले. ओके, या मुघल सम्राटाची जी समाधी आहे खुलताबादला, म्हणजे औरंगाबाद जवळ, तिथेही त्याची समाधी आहे. तो शेवटी भारतामध्येच म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊन इथंच त्याचा हा अंत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर यांच्या मृत्यूनंतर, कोणाच्या, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यालाही अधोगती लागली. ओके, पुढे आता संघर्ष बघा. आता काय काय छोटी छोटी राज्य होती भारतामध्ये, त्याच्यामधले हा ओम म्हणजे आसाम. आता यावर प्रश्न विचारले आहेत. ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले आहेत. ओम म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आसाम. ओके, हे आसाम, हे आसामच्या पट्ट्यामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये ते आसामचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये हे राज्य करत होते, होम राज्य. आता गंधार सिंह आणि लचित बोरफुकन, आता यांना लक्षात ठेवा, ही चर्चेत आहेत, चालू घडामोडीला प्रश्न विचारू शकतात हे. ओके, ते आहे. त्याच्यानंतर नेतृत्वाखाली त्यांनी गुरिला, ओके लक्षात ठेवा, जे गुरिला वार आहे ते गुरिला वाराचं तंत्र वापरून त्यांनी मुघलांना रोखलं. ओके, गोरिला जे युद्ध म्हणतो आपण, ते गोरिला युद्ध वापरून त्यांनी मुघलाला, तत्कालीन छोटं राज्य असलं तरी मुघलाला त्यांनी खूप झुंजायला लावलं. हे लक्षात ठेवा. कोणता, ओम राजा. यांचं नाव लक्षात ठेवा. हे संस्थापकीय त्यांचे मेन राज्य होते वगैरे, लचित बोरफुकन आणि गदार सिंग वगैरे. आता शीख उत्तर भारतामधले गुरु तेग बहादूर. आता शिखाचे एकूण 10 गुरु होते, तुम्हाला माहिती आहे. शेवटचे गुरु गोविंद सिंग. ओके, पहिले गुरु गुरु नानक. पण यांच्यातले काही 2-3 गुरु आहेत ना, त्यांनी मोगलाला शेवटपर्यंत टक्कर दिलेली आहे. आता त्याच्यामधले जे 5वे गुरु आहेत, गुरु अर्जुन सिंग. लक्षात ठेवा, गुरु अर्जुन सिंग. तर जहांगीर जे राजा होता मुघलाचा, ओके, यांना तो विरोध करायचा म्हणून त्यांनी गुरु अर्जुन सिंगाचा त्यांनी शिरछेद केला होता. म्हणजे हे गुरु 5वे गुरु होते शिखाचे. लक्षात ठेवा, किती गुरु, 5वे गुरु. यांनी त्यांचा शिरछेद केला. तेव्हापासून ते एकमेकांमध्ये शिखाच्या विरोधामध्ये आणि मुघलांमध्ये नेहमी संघर्ष वगैरे होत होता. पुढे गुरु तेग बहादूर औरंगजेबाच्या धार्मिक असणुतेविरुद्ध त्यांनी उभा राहिले आणि 1675 मध्ये त्यांचा वध झाला. लक्षात ठेवा, गुरु तेग बहादूरला सुद्धा त्यांनी मारलं. ओके, त्याच्यानंतर पुढे गुरु गोविंद सिंग. शीख तरुणांना खालसा दल. आता लक्षात ठेवा की खालसा दल जे आहे, ओके, खालसा दल हे कोणी स्थापन केलं,
तर हे गुरु गोविंद सिंग त्यांचे 10 गुरु झाले. 10 गुरु नंतर त्यांचे गुरु ग्रंथ साहिबांना ते गुरु मानतात. त्याच्यानंतर 10 गुरु नंतर पुन्हा गुरु नाही झाले त्यांच्यात. ओके, हे एकूण खालसा दल लक्षात ठेवा. परंतु नांदेडला ते उत्तर भारतातून दक्षिणेमध्ये आले. त्याच्यानंतर एका पठाणाने त्यांचा अंत वगैरे केला आणि नांदेड मुक्कामी त्यांचा हे झाला. म्हणून नांदेडला खूप मोठा गुरुद्वारा आहे गुरु गोविंद सिंगाच्या, तिथंच त्या ठिकाणी त्यांची समाधी पण आहे त्या ठिकाणी. ओके, तर गुरु गोविंद सिंगांनी खालसा दल स्थापन करून मोगलाच्या विरोधामध्ये त्यांना खूप जेरीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे गुरु गोविंद सिंगांनी वगैरे. त्यामुळे शिखाच्या विरोधात, ओहमच्या विरोधात, मराठे औरंगजेबाच्या विरोधात गेले. त्यामुळे असं प्रत्येकांना कडवी झुंज देण्याचा प्रतिकार औरंगजेबाला देत होती ही राजे. परंतु शेवटी या राजामुळे काय झालं की हा बलाढ्य राजा होता, यांच्याकडे सैन्य खूप होतं. ओके, यांची युद्धनीती वेगळी होती. त्यामुळे छोटी राज्ये त्यांना जास्त काही करता आले नाही. परंतु यांना कडवी झुंज मात्र ते काय करायचे, देत राहिले वगैरे. आता राजपूत राजा लक्षात ठेवा, औरंगजेबाच्या विस्तारवादी धोरणामुळे राजपूत राजा हे आलेले आहेत आपल्याला. ते आपण हे एकंदरीत हे जे पाहतोय आपण, तर राजपूत राजे हे औरंगजेबाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झुंज देण्याचं काम केलेलं आहे. राणा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मारवाड जिंकला. बघा, तो मारवाडवर सुद्धा त्यांची नजर होती. त्यामुळे राजपूत राजे पण सुद्धा औरंगजेबाला नेहमी अपोज करायचे. दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंगाच्या अल्पवयीन मुलाला म्हणजे अजित सिंगला राजा करून मुघलाविरुद्ध संघर्ष केला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुघल सुद्धा यांच्या विरोधामध्ये उभा टाकले होते, मुघलाच्या विरोधामध्ये राजपूत राज्य वगैरे. परंतु छोटी असल्यामुळं राज्य त्याला काही करता आलं नाही. नंतर मराठे साम्राज्यशाहीला उदय झाला. पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. ओके, स्वराज्यासाठी शपथ घेण्यात आली आणि मुघलाविरुद्ध त्यांनी हे केलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजाला हरवण्यासाठी हा अनेक वर्ष औरंगजेबात भारतामध्ये आणि म्हणजेच महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता. तरी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधी हे झाले नाहीत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला, लक्षात ठेवा. म्हणजे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते ते नाही, त्याच्या मृत्यूनंतर त्याला ती बातमी कळाली. त्याच्यानंतर तो भारतात आला, म्हणजे दक्षिण भारतात आला. आणि दक्षिण भारतानंतर तो मराठ्याला कठोर प्रतिकार करायला हे केला. परंतु मराठी त्याला बरेच वर्ष झुंजत महाराष्ट्रात ठेवले. शेवटी महाराष्ट्रामध्येच औरंगजेबाची कबर खोदली गेली. इथंच तो भारतामधून दक्षिण भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राहून गेला. खुलताबादला तो त्याची समाधी आहे. ओके, तो पण वादाचा विषय होता मध्ये ते खुलताबाद समाधीवरून. ओके, तो काय माहिती नाही आपल्यासाठी. परंतु हे लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे मराठीशाही स्थापन होण्याच्या पूर्वीचे हे जे काही आपले देशातली छोटी राजघराणे आहेत, त्या राजघराण्यावर आपण या पुस्तकाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यामुळे प्रश्न कसे विचारतात, कोणती जोड्या लावायला कसा प्रश्न येतो, कोण संस्थापकीय राजा होता, ओके, त्यांनी काय काय लिहिलं, अमुक्य माल्ला हा ग्रंथ ज्यांनी लिहिला तो कोणत्या भाषेत आहे, तेलुगू आहे का संस्कृत आहे, ओके, जामवंती कल्याणम नावाचं पण एक पुस्तक आहे ते कोणत्या भाषेत आहे. ओके, असे अनेक प्रश्न आपल्याला सविस्तर आपण याच्यात पाहिलेले. अनेक PYQ यावरच विचारले जातात. ओके, त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन अभ्यास करताना मध्ययुगीनवर खूप जास्त प्रश्न विचारले जातात स्पर्धा परीक्षेसाठी आणि शालेय स्तरावर सुद्धा. त्यामुळे आपण ह्या अशा एका व्हिडिओमधून आपण ते डिटेल्स वगैरे पाहणार आहोत. त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल जे एज्युमॉल या यूट्यूब चॅनलला आपण तुम्ही नक्की भेट द्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वगैरे आपण इतरांना पण ते शेअर करा. ओके, असंच पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.